आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आज आहे माझ्या मुलाचा बर्थडे आणि तो खूप छान चेस खेळतो म्हणून मी त्याला चेसचा थीमचा केक करत आहे. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी चॉकलेट फ्लेवरचा मी 1 किलोचा चौकोनी बेस करून घेतलेला आहे. खाली चाललेली आहे ती चॉकलेटची तयारी. जे पीसेस आहेत वरचे ते सगळे आपल्याला चॉकलेटचे तयार करायचे आहेत. इथे पावभाजी रेडी झालेली आहे. एक 20 ते 25 मुलं आहेत. त्यांच्यासाठी ही पावभाजी तयार केलेली आहे. सगळ्यांची मदत मी आज घेत आहे. सगळ्या प्रकारचे जे व्हाईट चॉकलेट आहेत पीसेस आणि डार्क कंपाऊंडचे जे पीसेस आहेत ते करून घेतलेले आहेत. बाकी उरलेले चॉकलेट जे होतं ते बाकीच्या मोल्डमध्ये टाकून चॉकलेट तयार करून घेतलेले आहेत. तर त्याचा हट्ट असा होता की माझे पीसेस मीच लावणार. किती छान प्रकारे त्याने हे छान वरचे पीसेस वगैरे लावलेले आहेत आणि त्याचा बड्डे आहे. त्याच्या थीमचा त्याला जी आवडती थीम आहे त्या थीमचा बड्डे आहे त्यामुळं मीही त्याला तो चान्स दिला. खूप छान प्रकारे त्यांनी वरचे जे पीसेस आहेत ते सेट केले आणि अजून आयडिया पण दिली की हे केक जो आहे ते त्याला फ्रूट केकमधून पाहिजे होता. सो मग फ्रूट केक वगैरे कुठे लावू शकतो आपण हे बघितलं आणि स्ट्रॉबेरी वगैरे कट करून ते बाजूला आपण जिथे बॉर्डर तयार करतो तिथे मी ग्रेप्स आणि स्ट्रॉबेरी लावली. मग आता ते कट कोण करणार कारण अचानक काही गोष्टी सुचलेल्या असतात. मग माझा मोठा मुलगा पुढे आला आणि त्याने छान मस्त ग्रेप्स स्ट्रॉबेरी कट करून दिली आणि ती मी लावली. अशी सगळ्यांची मिळून ही क्रिएटिव्हिटी आहे. केक म्हणजे केक म्हणजे एक छानशी एक क्रिएटिव्हिटी असते की वरची जी डिझाईन आहे ती आपली कुठलीही आपण थीम घेतली तरीही आपण कुठल्याही प्रकारचा केक आपण छान वरतून करू शकतो. आता हा आतून चॉकलेट फ्लेवरचा आहे आणि मस्त स्ट्रॉबेरी वगैरेचं फिलिंग केलेलं आहे. मग ते सगळं मॅच झालं आणि स्ट्रॉबेरी आणि ग्रेप्सही छान वरतून खूप सुंदर ब्लॅक, व्हाईट, रेड, ग्रीन हे कॉम्बिनेशन खूप छान दिसू लागलं. केक वगैरे रेडी झाला, पावभाजीही रेडी झालेली आहे. आता आलं डेकोरेशनकडे. तर बड्डेचं टॅग वगैरे ऑलरेडी घरात आहे. जास्त मोठं काही डेकोरेशन करायचं नव्हतं. आता हे जे सगळं डेकोरेशन हॉल वगैरे क्लीन करणं हे सगळं मुलांनी केलेलंच होतं ऑलरेडी. फक्त वरचे कामं जे आहेत बलून्स लावणं, चिटकवणं हे सगळं मी केलं. 6:30 वाजले आणि मुलं सगळे घरी आले उत्सुकतेने. कारण सगळ्यांना खूप वरद म्हणजे खूप स्पेशल त्यांच्यासाठी आहे की त्याचा बड्डे आहे आणि उशीर न करता सगळे 6:30च्या आत घरी आलेले होते. आणि एक गोष्ट म्हणजे ही काही आमच्या लिस्टमध्ये नव्हती पण त्यांनी खूप छान प्रकारे सगळ्यांचं एंटरटेनमेंट केलं. खूप छान त्यांना गेम वगैरे घेतले. 7:15 वाजेपर्यंत त्याचे गेम चालू होते. मुलांनी खूप एन्जॉय केलं. काही गोष्टी न ठरवलेल्या चांगल्या असतात कारण ठरवून काही गोष्टी होत नसतात पण न ठरवलेल्या गोष्टी खूप छान प्रकारे होत असतात. त्यांनी इतका छान गेम घेतले. कधी काळी त्यांनी यूट्यूब रील्स वगैरेमध्ये बघितलेले असतील ते गेम त्यांनी सगळे घेतले. मुलांसोबत एन्जॉय केलं. 1-1.5 तास त्याच्यात गेला. मुलांनी खूप छान एन्जॉय केलं. नंतर 7:30 वाजता आम्ही केक कटिंग केला. सगळ्यांना खूप छान वाटलं की अरे वा, चेस थीमचा केक खूप स्पेशल आहे, काहीतरी वेगळं आहे, युनिक आहे आणि त्याला स्ट्रॉबेरी, त्याला ग्रेप्स लावलेले आहेत. केक कटिंग झाल्यावर मस्त छान जेवायला जी पावभाजी केली होती, जिलेबी होती, मस्तपैकी त्यांना खूप आवडली. पावभाजी, जिलेबी आणि केक याचा मेनू ठेवलेला होता. आणि शेवटी सगळ्यात मस्त मुलांनी सगळा पावभाजीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आली रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ. तर छान सगळा सेट होता. पेन्सिल, स्केल, इरेजर, शार्पनर हे सगळ्याचा सेट होता. तो प्रत्येकाला दिला आणि सगळे हॅपीली घरी गेले. अशा पद्धतीने आम्ही वरदचा बर्थडे साजरा केला.